विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. चला जाणूया नदीला या महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत नदी की पाठशाळा हा कार्यक्रम चिपळूण नगरपालिकेच्या वतीनं नुकताच शहरातील DVJ महाविद्यालयात पार पडला. 3 दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये नदी निसर्ग आणि आपण अशा विषयांवरती चर्चासत्र, नदी भेट दौरा, विचारमंथन पार पडलं. या कार्यक्रमाला भारतीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चिपळूणला पूरमुक्त करायचं असेल तर शेजारचा सह्याद्री वाचवायला हवा असं प्रतिपादन आणि ठराव यावेळेला करण्यात आला. वृक्षतोड थांबली तरच नद्यांमध्ये येणारा गाळ थांबेल. त्याचबरोबर कोकणातील नद्या पावसाळ्यात ओसंडून वाहतात, मात्र मे महिन्यात कोरड्या होतात. यासाठी स्वतःची वॉटर बँक तयार करायला हवी असं मत डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलंय. नदी की पाठशाळा कार्यक्रम राबवणारी चिपळूण नगर परिषद ही राज्यातील एकमेव नगर परिषद ठरले. यासाठी पालिकेला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नदी आणि निसर्गासाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, सुमंत पांडे, किशोर धारिया, युत्सुत आरते, श्रीराम शेठ रेडीज, बापू काणे असे अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी जलदूत शाहनवाज शाह यांनी सर्वांचे आभार देखील मानले. की आज गाळ काढला तर उद्या गाळ काढणे ही प्रोसेस चिपळूणसाठी तर मला वाटतं आयुष्यभर काढणारी प्रोसेस दरवर्षी. मग त्यात कोणाचा फायदा आहे, कोणाचा तोटा, ह्याच्यात काय आपल्याला शिरायची गरज नाही, कधी चालणारच परिस्थिती. आपण ज्यावेळी पहिल्या वेळी नदीला पूर आला, तुम्ही सगळ्यांनी एकजूट करून आंदोलन केलं, त्याचा कुठेतरी थोडा का होईना फायदा झाला. त्यावेळेच्या सरकारने 10 कोटी दिले, मग 5, 15, 20, 25 कोटीपर्यंतचे आज गाळ काढण्यात गेले. पण जर कालसारखा पाऊस अजून 4 तास टिकला असता तर पूर आला नसता याची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकतो का? तर नाही. कारण आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे. चिपळूण शहर एक कब्बशीच आहे, चारी बाजून वेढलेलं आहे आणि मधीच शहर. समुद्राची सपाटी आणि चिपळूणची खाडी किंवा आपली जी लेवल आहे ती मला वाटतं 3, 4, 5 फुटाचा जेमतेम फरक असेल नसेल मला काही टेक्निकली माहीत नाही, पण त्या दरम्यानचं असेल का दाभोळ आणि ही बऱ्यापैकी एका लेवललाच आपल्याला दिसते. किती गाळ काढला ते नदीची लेवल ते आपली लेवल. कोंकण के पास अपने जो पानी के बैंक हैं वो नदियों के चरित्र को, नदियों के प्रवाह को, नदियों के जो अधो भूजल के स्रोत हैं उनको देखकर काम नहीं हुआ है. इसलिए जब भी पानी रुकता है तो नदी सूख जाती है 24 घंटे में. यदि वो जल संरचनाएं ऐसी जगह बनी होती कि जो अधो भूजल के स्प्रिंग्स, जो स्रोत हैं, जो दरारें हैं, जो झील है, उनके ऊपर होती तो आपकी नदी अपने पानी से शुद्ध सदा नीरा होकर साल भर बहती रहती. चला ये जानू या नदीला, ये दोनों कार्यक्रम गैर सरकारी और सरकारी दोनों के मेल से हुए. इन दोनों कार्यक्रमों में कोई बजट हम लोगों ने कभी भी काम करने वाले के ऊपर खर्च नहीं किया.